मम्मी अशी डाकू बनून कोणची बँक लुटायला चालली? अगं आंटी बरोबर बाहेर चालले होते. आता बाहेर गेलं का बाहेरच्या वातावरणामुळे ना पूर्ण चेहरा डल होतो, ऑइली होतो. म्हणून हे असं आहे ना डाकू सारखं बांधून जावं लागतं. थांब मी तुला काय तर देते, तुझी ही प्रॉब्लेम ना सॉल्व्ह होऊन जाईल. दे बरं. हे धर, हे लावून बघ मग तुलाच कळन. तर हे फेसेस कॅनडाचं स्ट्रोब क्रीम रोज गोल्ड आणि फेसेस कॅनडा कॉम्पी वाव लिपस्टिक मॅग्नेटिक सेल. तर सगळ्यात पहिले ना ही स्ट्रोब क्रीम आहे ना थोड्याशा क्वांटिटी मध्ये अशी अप्लाय करून घ्यायची. याच्यामुळे ना स्किनला इन्स्टंट हायड्रेशन मिळतं. या क्रीम मध्ये ना हायलुरॉनिक ऍसिड आणि सिया बटर. आता याला लावून घेतल्याच्या नंतर हा ग्लो बघा, नॅचरल लिट फ्रॉम विदिन ग्लो आहे. यात अजिबात चंकी ग्लिटर नाहीये आणि स्किन ना अजिबात ग्रीसी वाटत नाही. हा क्रीम ना प्रायमर, मॉइश्चरायझर, हायलायटर म्हणून वापरू शकतो. आणि आता लावते फेसेस कॅनडा कॉम्पी वाव लिपस्टिक. हा लिपस्टिक ना खूप लाईट वेट आणि कम्फर्टेबल आहे. लिप्सला अजिबात ड्राय करत नाही, लॉंग लास्टिंग आणि ट्रान्सफर प्रूफ. तर आता मी रेडी झाले आणि आता माझी निघायची वेळ झाली. तर आता वाजले सकाळचे 11 आणि मी आता नंतर आहे ना बाहेर एवढ्या धावपळीमध्ये ना माझे 3 ते 4 तास गेले आणि वापस आल्याच्या नंतर ना म्हणजे एवढं म्हणजे थकवा आला बरं का मला. पण जर माझ्या मेकअप कडे बघितलं ना तुम्ही तर एकदम आणखीन सुद्धा फ्रेशच आहे. आता वाजले होते दुपारचे 3. तर आता तुम्हाला ना ऑइल कंट्रोल टेस्ट करून दाखवते. तर टिश्यू पेपर घेतला आणि चेहऱ्यावर पूर्ण असं दाबून दाबून लावला बघा. मी लिपस्टिकला सुद्धा लावला तर कुठेही ऑइल नाहीये, ग्लो स्टिल इंटॅक्ट आहे, स्टिल ग्लोईंग, स्टिल मॅट. लिपस्टिक सुद्धा अजून परफेक्ट आहे. जर तुम्हाला हे प्रोडक्ट ट्राय करायचे असतील ना तर स्क्रीनला प्रोडक्ट टॅग केलेले तिथून घेऊ शकता किंवा मग तुम्ही त्यांच्या पर्पल ऍप वरून किंवा वेबसाईट वरून घेऊ शकता.